नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, कापूस सोयाबीन अनुदान 2023ला आता गती देण्यात आलेली आहे. यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 4,000 पेक्षाही जास्त कोटींचा निधी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. त्याचा GR सुद्धा आलेला आहे. तो शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यासाठी फक्त एक अट ठेवण्यात आलेली, ती म्हणजे काय, 2023 खरीप हंगामामध्ये तुमची ई-पीक पाहणी झालेली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झाली असेल त्या शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाईल आणि ज्यांची झाली नसेल त्यांनी एक फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म कृषी विभागामध्ये जमा करायचा आहे. आता जे शेतकरी यासाठी पात्र असतील त्यांचे कागदपत्र मागवण्यात येते. त्यासाठी तुमचा आधार कार्ड आणि एक फॉर्म तुम्हाला कृषी विभागामध्ये जमा करायचा आहे. त्या फॉर्मची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि समोर तुम्हाला व्हिडिओच्या दाखवेल की हा फॉर्म तुम्हाला भरून तुमच्या कृषी विभागामध्ये जमा करायचा. चला तर या ठिकाणी कोणत्या पिकासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदान मिळेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बंधूंनो, बघू शकता, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा GR काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी 2023चं खरीप हंगामामध्ये कापूस किंवा सोयाबीन जर तुम्ही लागवड केली असेल आणि जर तुमचं क्षेत्र आहे म्हणजे तुमची शेती आहे 0.2 हेक्टर म्हणजेच काय, जर अर्ध्या एकरपेक्षा कमी असेल तर ते शेतकऱ्यांना सरसकट डायरेक्ट तुम्हाला 1,000 रुपये दिले जाते. मग तुमची 10 गुंठे असो किंवा 15 गुंठे असो. जर तुमची 0.2 हेक्टरपेक्षा जास्त म्हणजेच काय, तर या ठिकाणी जर तुमची जमीन अर्धा एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5,000पेक्षा कमी रक्कम आणि 1,000पेक्षा जास्त रक्कम दिली जाईल. तुमच्या क्षेत्रानुसार जेवढी तुमची शेती असेल तसं, अशा प्रकारे या ठिकाणी वित्तमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी बघू शकता, कापूस उत्पादक जे शेतकरी त्यांच्यासाठी 1,548 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,600 कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली. पूर्ण मिळून जर रक्कम बघितलं तर 4,100 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती महाराष्ट्रातील निर्गमित केली जाणार आहे. आता ही रक्कम तुमच्या खात्यावरती येणार कशी, तर हे शेतकरी बंधूंनो, ही रक्कम येणार तुमच्या खात्यावरती DBT मार्फत. जेवढं तुमचं क्षेत्र जास्त असेल 1 हेक्टरपर्यंत तेवढी तुमच्या खात्यावरती जास्त रक्कम ही दिली जाईल. DBTच्या माध्यमातून येणार म्हणजे तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती थेट रक्कम ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाणार आधारच्या माध्यमातून, अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. खरीप हंगाम 2023मध्ये फक्त तुम्ही कापूस आणि सोयाबीन या पिकाची लागवड केली पाहिजे आणि त्याचा तुम्ही ई-पीक पाहणी केली पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल. आता यासाठी काय करायचं, तर 2 फॉर्म भरायचे. हा एक फॉर्म बघू शकता या ठिकाणी, संमतीपत्र म्हणून तुम्हाला एक फॉर्म दिसतोय. या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव वगैरे, मोबाईल नंबर, आधार नंबर, बेसिक माहिती ती टाकायची. खाली संबंधित कृषी सहाय्यकाची सही घ्यायची आणि फॉर्म जमा करा. समजा जर 2 खातेदार असतील एका सातबाऱ्यावर, त्यांनी काय करायचं, सामायिक शेती असेल तर हा फॉर्म भरून द्यायचा आणि समोर दोघांच्या सह्या घ्यायच्यात आणि कोणत्याही एका शेतकऱ्याच्या नावावरती हे पैसे तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा फॉर्म हे भरून द्या. दोन्ही फॉर्म भरून दिल्यानंतर जर सामायिक क्षेत्र असेल तर दोन्ही भरा, सामायिक क्षेत्र नसेल तर एकच भरा. एकाच शेतकऱ्याच्या नावावरती पैसे येऊन जातील. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.